पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि यामुळे वाईचं महागणपती मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वाईचा महागणपती मंदिराला पडलेला वेढा याची विश्वजित साळुंके यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून दृश्य टिपली आहेत आणि प्रतिनिधींनी आमचा आढावा घेतलाय, पाहूया। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय। सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला होता। आता आपण सध्या वाईतील महागणपती मंदिरात आहोत। तुम्ही बघू शकता गुडघ्या एवढं पाणी आता या मंदिरामध्ये साठल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। थेट गणपतीच्या पायापर्यंत हे पाणी येऊन पोहोचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। कृष्णा माईनं आता गणपतीचे चरण धुतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। जर बघायला गेलं तर धोम धरणातून मध्यरात्री 8700 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कृष्णा नदी पात्रात करण्यात आला होता। सातारा जिल्ह्यात गेल्या मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस पडताना देखील आपल्याला पाहायला मिळत होता। याचा फटका आता वाईतील प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिराला बसला आहे। मंदिराला चारही बाजूनं आता कृष्णा माईनं वेढा घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळेच या भागातील जे ग्रामस्थ आहेत त्याचबरोबर गावं आहेत त्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव गोडके, एबीपी माझा, सातारा। तर सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असल्यानं कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 9 फुटांनी उघडून 67,700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कोयना नदीवरील लहान पूल आणि बंधारे पाण्याखाली गेलेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।